मानव समाचार, मानवता के हक में। मी इब्राहिम शेख, आपण बघत आहात मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत। कोपरगाव तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरले व जातीवाचक शब्द वापरले म्हणून कोळपेवाडी सुरेगाव येथील संपूर्ण समाज रस्त्यावर निषेध करण्यासाठी उतरला। कोळपेवाडी येथील गणेश कोळपे या इसमावर जातीवाचक अपशब्द वापरले म्हणून कोपरगाव पोलीस स्टेशन मध्ये अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी समाज रस्त्यावर उतरून चक्का जाम केला। त्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून अद्याप आरोपी फरार आहे। त्याचा शोध 24 तासाच्या आत लावावा व त्याला आरोपीला गजा आड करावे असा सकल बहुजन समाजाने निषेध नोंदवत कोळपेवाडी येथील शनी चौकात रस्ता रोको आंदोलन केले। बघूया समक्ष त्यांची मुलाखत। तालुक्यामध्ये सुरेगाव येथे जो मोर्चा आज काढण्यात आला त्या संदर्भामध्ये आपली पुढची भूमिका काय राहणार आहे आणि पोलीस प्रशासनाला काय आपली आव्हान राहणार आहे ते जरा 2 मिनिटं मनगत व्यक्त करावे। आज जो मोर्चा निघाला त्या मोर्चाचं कारण आणि या रस्ता रोकोला कारणीभूत असलेलं पोलीस प्रशासन। कारण 3 दिवसापूर्वीच आम्ही पोलिसांना निवेदन दिलं होतं आणि त्यांच्याकडे मागणी केली होती। त्या मागणीनुसार पोलिसांनी त्या आरोपीचा अजूनपर्यंत शोध घेतलेला नाही। फक्त आमचं मन समाधानासाठी त्याच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलेला आहे। आमचं म्हणणं पोलिसांना एवढंच होतं की येत्या 24 तासामध्ये तुम्ही त्या आरोपीला अटक करा। तो जो आरोपी आहे त्याच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहे। तो तडीपार आहे, तडीपार असून सुद्धा तो या गावामध्ये येऊन त्याची दहशत निर्माण करण्याचं काम करतो। एखाद्या साध्या कुटुंबावर NC दाखल झाली तर पोलिसांची गाडी तात्काळ येते, परंतु या आरोपीला मग पाठीशी घालण्याचं काम पोलीस करता की काय हा संशय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पडलेला आहे। म्हणून आजचा हा रोष व्यक्त करण्यासाठी आजचा हा बहुजन समाज, मग कोण्या जाती धर्माचा नव्हे तर बहुजन म्हणून आज एकत्र आला आहे आणि या भांडगुळाचा जाहीर निषेध करण्यासाठी रास्ता रोकोसुद्धा केलेला आहे। परंतु इतिहासामध्ये पहिल्या वेळा असं झालं आहे की एखाद्या भांडगुळाच्या समर्थनात काही लोक मनुवादी वृत्तीचे ते त्याच्या समर्थनात स्टेटस ठेवत आहे, त्याच्या समर्थनात जमा करता बेकायदेशीर। म्हणून माझं कोळी साहेबांना एक विनंती आहे मीडियाच्या माध्यमातून की जे लोक जमा झाले, ज्या लोकांनी स्टेटस ठेवले त्यांच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। आणि या आरोपीला आम्ही पुन्हा एकदा सांगतो की 24 तासाच्या आतमध्ये या आरोपीला अटक करा, अन्यथा आम्ही कोपरगाव तालुका जिल्हा बंद केल्याशिवाय राहणार नाही। आणि या जी घटना घडली या घटनेमध्ये संपूर्ण तालुक्यातील बुद्धिस्ट यंग फोर्सचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि येणाऱ्या काळामध्ये कोपरगाव तालुका आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही। तसंच मी आत्ता चर्चा करत असताना की आज कोळपेवाडी सुद्धा आम्ही बंद करण्याचं आव्हान केलं होतं, परंतु तिथले जे माथेफिरू असतील, जे त्या भांडगुळाच्या समर्थनात उतरलेले आहे, त्या भांडगुळांनी व्यापाऱ्यांना सांगून कोळपेवाडी गाव चालू केलेलं आहे। म्हणून या सुरेगावच्या ग्रामस्थांनी माझ्याकडे खंत व्यक्त केली। अनेक जण माझ्याशी बोलले की या सुरेगाव ग्रामपंचायतचे जे सरपंच आहे कोळपे साहेब यांनी लवकरात लवकर ठराव घेऊन सुरेगावात सुद्धा आठवडे बाजार जाहीर करावा अशी या ग्रामस्थांनी माझ्याकडे विनंती केली। आणि या मी सुद्धा कोळपे साहेबांकडे विनंती करतो की तुम्ही सुद्धा या सुरेगावचा आठवडे बाजार चालू करावा आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा बाळगतो। आणि पुन्हा एकदा अशा या मनुवादी वृत्तीचा मी जाहीर निषेध करतो आणि पोलिसांना एक विनंती करतो की ह्या अशा ज्या पोस्ट व्हायरल होतात यांना हिंमत येते कुठून, म्हणून जे त्यांच्या पाठीमागं असेल, कोणती संघटना आहे काय आहे, ते पोलिसांचं शोधण्याचं काम आहे। म्हणून येत्या काळामध्ये जर पोलिसांनी जर शोधलं नाही तर मग याचे तीव्र पडसाद या तालुक्यात उमटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी पोलीस प्रशासनाला देतो। गुन्हा घडल्यानंतर रात्री तत्काळ गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग
श्री नानासाहेब करत आहेत आणि आज आपण जे शांततामय वातावरणामध्ये जे आंदोलन केलेलं आहे, आपण जे निवेदन द्याल ते मी तात्काळ साहेबांकडे पाठवत आहेत आणि पुढील जी काही कारवाई आहे ते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत। आपण या ठिकाणी ज्यावेळेस सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर एक मागासवर्गीय दलित समाज बौद्ध समाजाच्या संदर्भामध्ये जी कमेंट केली, त्या कमेंटची वाऱ्यासारखी बातमी सुरेगावमध्ये पसरली। सुरेगावमध्ये बौद्ध समाजाची संख्या ही बरीच असल्याने समाजामध्ये एक जाती तेढ निर्माण होऊन या ठिकाणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी भावना निर्माण होऊन या ठिकाणी तातडीनं या ठिकाणी समाजाच्या बैठका तयार झाल्या आणि याचा लोन तात्काळ कोपरगाव पंचक्रोशीतील तालुक्यातील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत यांच्यापर्यंत गेला आणि तात्काळ या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करावी। या सुरेगाव गावामध्ये जी घटना झालेली आहे सोशल मीडियावर, त्या संदर्भामध्ये जो आज मोर्चा काढण्यात आला सुरेगाव येथे शेणी चौकामध्ये, त्या संदर्भामध्ये आपलं काय म्हणणं आहे, पुढचं आपलं काय राहणार? मी तर प्रथमतः सुरेगाव ग्रामस्थांचे आणि दलित समाजाचे जे आमचे कार्यकर्ते आहे, माझ्या भगिनी असतील किंवा कार्यकर्ते असतील, यांचे जाहीर आभार मानतो। आज बाबासाहेबांवर जी कमेंट झाली त्या कमेंटचा आम्ही कोपरगाव तालुक्याच्या वतीनं सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो। आज ह्या आरोपीला पोलीस प्रशासनाला अर्ज देऊन पोलीस केस करूनसुद्धा प्रशासन त्याच्या मागं मला तर वाटतं ठाम उभं आहे आणि याच्याकरता पुढचं पाऊल म्हणून प्रशासनाला आत्ता कोपरगावमध्ये आम्ही PSIची भेट घेणार आहोत, तिथून पुढं DYSPला फोन करणार आहोत। त्याच्यानंतर जर त्यांनी समाजाच्या भावना ओळखून जर पुढील कार्य केलं नाही तर पप्पू बनसोडे यांनी आता सांगितल्याप्रमाणे सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं DYSP कार्यालयावर त्यांना घेरावा घालण्यात येईल असं मी जाहीर करतो। कोळपेवाडी या ठिकाणी जी झालेली घटना आहे, गेल्या 2 दिवसापासून जे सोशल मीडियावर एक धंदांडगा ज्याला वाळूचा पैशाचा माज जो आलेला आहे आणि त्या माध्यमातून त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे बहुजनांचे, आज मी भिल्ल समाजाचं काम बघतो, एकलव्य संघटनेचं काम बघतो शिवाजीराव ढवळे साहेबांच्या माध्यमातून, तर आज साहेब आम्हाला सांगतात का आपण भिल्ल समाजानं कधी कोणता देव बघितला नाही, पण ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि त्या माध्यमातून आपण काम करतो आणि त्या देवानं जे आम्हाला संविधान दिलं आणि आमच्या दैवताची आज जी बदनामी झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, या घटनेचं आम्ही एकलव्य संघटनेच्या माध्यमातून, एकलव्य संघटना संस्थापक अध्यक्ष शिवाजीराजे ढवळे साहेब व त्याचबरोबर आमच्या सर्व कमिटीच्या माध्यमातून आपल्या या निषेध मोर्चाला जाहीर पाठिंबा देतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जो मोर्चा बहुजनांच्या वतीने होईल त्या ठिकाणी एकलव्य संघटना खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही देतो। जय एकलव्य, जय भीम, जय शिवराय।